नमस्कार, माझे नाव ओम प्रशांत आरबाळे. मी इयत्ता 6वी या वर्गात शिकतो. माझ्या शाळेचे नाव मंगरुळ प्रशाला अक्कलकोट असे आहे. माझे टीम मेंबर्स दुर्वा चव्हाण, प्रतीक्षा स्वामी, आमचे गायडर्स गीता मनुरे मॅडम आहेत. आज देशात विविध अन्नपदार्थांमध्ये जसे की दूध, तेल, हळद, साखर इत्यादींमध्ये भेसळ होत आहे. ते ओळखण्यासाठी मी एक मशीन तयार केले आहे, ज्याचे नाव आहे अन्नातील भेसळ मूल्यांकन मशीन. आवश्यक साहित्य: सेन्सर बोर्ड, याचा उपयोग मशीन नियंत्रण करण्यासाठी आहे. पीएच सेन्सर, याचा उपयोग अन्नातील आम्लता तपासण्यासाठी आहे. टर्बिडिटी सेन्सर, याचा उपयोग दूध किंवा पाण्याची शुद्धता तपासण्यासाठी केला आहे. कलर सेन्सर, याचा उपयोग रंग भेसळ तपासण्यासाठी केला आहे. एलईडी डिस्प्ले, याचा उपयोग परिणाम दाखवण्यासाठी केला आहे. बीकर, याच्यामध्ये नमुने ठेवण्यासाठी याचा वापर केला आहे. बॅटरी पॉवर सप्लाय, याचा उपयोग मशीनला वीज पुरवठा करण्यासाठी केला आहे. एलईडी, भेसळ आढळल्यास सूचना देण्यासाठी केला आहे. केस, मशीनचे बाह्य कवच तयार करण्यासाठी केला आहे. कार्यपद्धती: अन्नपदार्थांचा नमुना सेन्सर खाली ठेवला जातो. पीएच, रंग आणि गढूळपणा मोजले जातात. आर्डिनो सेन्सर कडून आलेली माहिती प्रक्रिया करते. एलसीडीवर परिणाम दिसतो. भेसळ आढळल्यास एलईडी किंवा बझर वाजतो. अन्नातील भेसळ पदार्थांमुळे रंग आणि पारदर्शकता बदलते. सेन्सर हे बदल ओळखतात आणि यंत्र परिणाम दर्शवते. हे यंत्र अन्नातील भेसळ लवकर, अचूक आणि स्वस्त पद्धतीने ओळखते. भविष्यात हे यंत्र घरगुती व औद्योगिक वापरासाठी उपयुक्त ठरू शकतो. फायदे: शुद्ध अन्न मिळते. या मशीनमुळे लोकांना भेसळयुक्त आणि सुरक्षित अन्न मिळते. आरोग्याचे रक्षण होते. भेसळयुक्त अन्नामुळे होणारे आजार टाळता येतात. पैशांची बचत होते. नकली किंवा खराब वस्तूंवर पैसे वाया जात नाहीत. जागरूकता वाढते. लोकांना अन्नासाठी भेसळ ओळखण्याचे ज्ञान मिळते. समाजात सुरक्षितता आणि निर्माण होते. सर्वजण शुद्ध अन्न वापरल्याने समाज अधिक आरोग्यदायी बनतो. सरकारला मदत: भेसळ नियंत्रण मोहिमेमध्ये या यंत्राचा उपयोग करून प्रशासनाला मदत होते. धन्यवाद.